अपक्ष उमेदवारी अर्ज सगळ्यांची नाराजी दूर करण्यात तुम्हाला यश आले, बिनविरोध आमदार झालं, काय पहिली भावना आहे? पहिली भावना हीच आहे की हा जो बिनविरोध विजय आहे हा मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित करतो. आज ते नाही आहेत आपल्यामध्ये, असते तर त्यांना सर्वाधिक आनंद त्यांनाच झाला असता. त्यानंतर मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींना आभार मानतो त्यांचे की त्यांनी ही संधी दिली मला. त्याचबरोबर पारदादांचेही आभार मानतो, जयदादांचेही आभार मानतो. पवार गटाचं कसं मन वळवलं? कारण उमेदवार त्यांचं मवियाचे ते उमेदवार ते बाकी मवियाचे इतर घटक पक्षांचं म्हणणं आहे की आमचा विश्वासघात आहे, पवार फॅमिलीने पुन्हा एकदा आमचा विश्वासघात केला. ते काय एवढं मला माहीत नाही, मुंबईत झालेल्या गोष्टी असतील त्या. कुठंतरी मी वाचलं की माझे वडील गेलते, त्यांना फोनवर बोलले का गेलते भेटायला, त्यांनाच माहीत असेल. एवढं मला त्या वरच्या लेवलच्या गोष्टी एवढ्या माहीत नाही. तुम्ही पुनरावृत्ती केली, वडिलांची परंपरा कायम राखली बिनविरोधची, हे कसं, याचं रहस्य काय, कसं? आता आम्ही तर तयारी केली ती सगळी निवडणुकीची, झालं तर चांगलीच गोष्ट आहे, बिनविरोध झाली, त्यांचेही आभार मानतो. तुम्ही जो उल्लेख केला, तुमची वडील सिव्हिलवरती भेटल्याची बातमी आहे, काय नेमकं पवारांचं मन कसं वळवलं? नाही, माझं बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. बातमी मी टीव्हीलाच ऐकली की बाबा भेटायला गेलेत का फोनवर बोललेत, मला नेमकं काहीच माहित नाही. आत्ताच कळालं की बिनविरोध झाली निवडणूक 3 वाजता. तुम्ही गेल्या 2 दिवसांपासून सांगत होता पुणे जिल्ह्यासाठी मी काम करणार आहे, काय पुढची तुमची रणनीती आहे जिल्ह्यासाठी? आता सर्वप्रथम मी जे आमची रणनीती होती, निवडणूक लागली तर कसं सगळ्यांना भेटायचं, सगळे जे आमचे मतदार आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्या सगळ्यांनाच मी भेटणार आहे. जरी बिनविरोध झाले असतील तरी त्या सगळ्यांनाच माझं आपल्या माध्यमातून सांगतो की मी सगळ्यांच्याच जिथं काय बाबा समजा 50चे किंवा 60चे असं ग्रुप करून सगळ्यांनाच भेटणार आहे. पवार गटाचे उमेदवार ज्यांनी आता माघार घेतली त्यांनी प्रश्न पाठवत्यात, त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला विनंती केली होती साहेबांना, वहिनींनी, म्हणून आम्ही, आणि दुसरं ह्या निवडणूक घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्ही माघार घेतोय. तुम्हाला खरंच वाटत होतं घोडेबाजार होईल? घोडेबाजारचा प्रश्नच नाही. निवडणुकीत मी पहिलेच सांगितले 95% मतं ही महायुतीची आहेत, म्हणून त्यात घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही. 5% मतं ज्यांची असतील त्याच्यात काय घोडेबाजार होणार? त्यांनीच इनफॅक्ट असा प्रश्न आहे की ते करू शकतील जर करायचंच म्हटलं तर, आम्हाला करायची गरज नाही ना. तुम्ही आता म्हणताय की मी जरी बिनविरोध असले तर सगळ्या मतदारांना भेटणार, 700 ते 750 लोक आहेत सगळे महायुती आणि सगळ्यांना भेटणार. मी महायुतीचे जितके आमचे मतदार आहेत या सगळ्यांना मी पुढच्या 8-10 दिवसात आम्ही सगळी टीम म्हणून सगळे जाऊन सगळ्यांना भेटणार. पण त्यांना आता तुम्ही संधीच दिली नाही मत द्यायची, म्हणूनच भेटणार जाऊन सगळ्यांना. उमेदवारी महिन्यापूर्वी तुमचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं अशी माहिती होती, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन आलेलं होतं, काय बोलणं झालं त्यावेळेस उमेदवारी मिळाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी? तसं नाही, कुटुंब म्हणून आम्ही वडील भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष होते, परत खासदारही आम्ही सहयोगी सदस्य होतो भाजपचे, म्हणून कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला कर्मप्राप्त होतं की बाबा त्यांना भेटून त्यांचा किंवा त्यांच्याशी बोलून मगच पुढचा निर्णय आम्ही घेणार होतो. ते आम्ही घेतला आणि मग जे काय झालं ते. थोडक्यात तुम्ही सीएम सरांना विश्वासात घेऊनच इकडे आलात, मग असा एक जो आरोप होतो की तुम्ही सीएम सरांचे उमेदवार आहात, मग त्याला पुष्टी मिळते नाही का? तसं नाही, उमेदवार म्हणजे आता तिथनं समजा आता आपल्या तुम्ही जर समजा आता तुम्ही झी24 तासच्या तुम्हाला समजा सोडून कुठं जायचं असेल तर वरिष्ठांची बोलूनच जाणार ना तुम्ही, का परस्पर तुम्हाला जाता येणार नाही? नोकरीचा भाग तर मग ते तसंच आहे ना, ते आमच्याही तो नोकरीचाच भाग आहे. तुमच्यावरती अनेक आरोप झाले होते, आर्थिक गणित बसवली गेली असे आरोप केले होते. अगदी रोहित पवार थोड्या वेळापूर्वी देखील तुमच्यावरती त्यांनी आरोप केले की पुण्याच्या जागासाठी जे घोडेबाजार झाला किंवा कोट्यांनी पैसे देण्यात आली. आता आमदार झालात, या सगळ्यांना विरोधकांना उत्तर कसं द्याल? आर्थिक निकष म्हणजे नेमकं काय समजायचं? विरोधकांनी उत्तर हे त्यांच्याच कृतीने त्यांना दिलेलं आहे ना, त्यांनीच अर्ज माघार घेतलेला आहे. जर घोडेबाजार झाला असेलच समजा तर मग तुम्ही समजून घ्या काय ते. तुमचे विशेष आभार याच्यासाठी मानले पाहिजे, अभिनंदन सगळ्यांच्या वतीने यासाठी केलं पाहिजे की फक्त पक्षातली वादळं नाही तर तुम्ही विरोधकांना सुद्धा त्या अर्थाने शांत केलं. मुद्दा असा आहे की विक्रम काकडेंनी विरोधकांना अशी कोणती साखर खायला घातलेली आहे की ज्यामध्ये माघारी घेताना त्यांनी एक चांगले जेस्चर दाखवले. आता त्यांनी एवढं चांगलं हे दाखवलेलं आहे माघार घेतलेली, तर त्यांच्यावर मी काय बोलणार ना. तो वरिष्ठांचा निर्णय कदाचित वरती झाला असेल तो, परंतु मी त्यात प्रक्रियेत कुठंच नव्हतो की बाबा त्यांना माघार घेण्यात लावणं किंवा कुठल्या वरिष्ठांशी बोलणं, त्या प्रक्रियेत मी नव्हतो. बरं, याचा बिनविरोध झालेला श्रेय कुणाला देणार? मुख्यमंत्र्यांना देणार का पारदादांना देणार? बिनविरोध झालेला श्रेय मी महायुतीचे तिन्ही नेत्यांना देणार. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्रा वहिनी साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब. पवारांना नाही देणार?
हां त्यांनाही देणार ना. आता त्यांनी माघार घेतली कारण त्यांनी म्हणून माघार त्यांनाही घेतली. 100%. तुम्ही हा विजय अजितदादांना समर्पित करताय, बारामतीला जाऊन दादांच्या समाधींचं दर्शन घेणार आहात? हो घेणार आहे, 100% घेणार आहे. आता ती प्रक्रिया काय कलेक्टर ऑफिसची तिकडनं निरोप आला तर कदाचित तिकडं जावं लागेल. सगळं झालं की त्यांच्या इथं आता मी जिजाई बंगल्यावर जाणार आहे. तिथं दादांच्या प्रतिमेचं मी दर्शन घेणार आहे. पाया पडून मगच पुढं कलेक्टर ऑफिस जिथं कुठं जायचं असेल तिथं जाईल. आता आमदार तर झालेच आहात. तर पुढचा अजेंडा काय मी पक्षासाठी आता सर्वप्रथम मी जे सांगितलं बाबा सगळे जे माझे मतदार आहेत तर त्यांचा प्रतिनिधी मी असणार आहे तिथं. त्यांनी त्यांची जे काही अडचणी असतील किंवा जिल्ह्यामध्ये त्यांची जी काही कामं थांबलेली असतील किंवा हे पद जे आहे हे बहुतेक 4 का 5 वर्ष हे मोकळं होतं. तिथं कोणी प्रतिनिधी नव्हतं त्यांचं. त्यांना जाऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या काय अडचणी अडीअडचणी असतील ते त्या अनुसार मग पुढची कारवाई 2017 साली ज्यावेळेस काकडे साहेब भाजपात गेले तर त्यांनी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक फोडून तिकडे नेऊन त्यांची सत्ता आणली होती. आता तुम्ही परत इकडे आलेला आहात तर भविष्यात तसे तुम्ही महायुतीत आहात पण पुन्हा पक्षाला ती ताकद पुन्हा इकडे रिगेन करून देणार. आम्ही नवीन उमेदवार घडवू, नवीन पक्ष प्रवेश करू, नवीन कार्यकर्ते तयार करू आणि मग त्यांना उभं करू. इकडचे फोडण्यात किंवा तिकडचे फोडण्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते तयार करू. तिकडे काही तुमचे लोक आहेत नाही आता जे त्यापेक्षा आम्ही नवीन कार्यकर्ते हे करण्यामध्ये जास्त आम्ही आमचं एनर्जी घालू असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.